नमस्कार मित्रमैत्रिणी. चला तर आता आपण मस्त की चणा डाळची भाजी करूया. चणा डाळची भाजी मस्त की बघा रात्रभर भिजून घ्या किंवा तुम्ही 2-3 तास भिजू शकता डाळ. आता इथं बघा तेलामध्ये लसूण कांदा परतून घ्यायचा आहे. बटाटा टाकायचा आहे, टॅमॅटो टाकायचा, काळं वाटण टाकू शकता तुम्ही, हिरवं वाटण वापरू शकता, काहीच हरकत नाही. हळद मीठ हिंग मसाला वापरून घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. टॅमॅटो टाकायचा आहे, इकडून तिकडून छानपैकी परतवून घ्यायचा आहे. छान मस्त मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायची चणा डाळ. चणा डाळ टाकून घ्यायची आणि छानपैकी इकडून परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये मला किती जास्त कमी थपथपीत पाहिजे, कमी जास्त पातळ जास्त जाड पाहिजे असेल तर थोडं पाणी प्रमाणात टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून छानपैकी वाफळून द्यायची. आता तुम्ही कुकरलाही लावू शकता किंवा कशातही लावू शकता तुम्ही, कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये कुठेही करू शकता. मी कुकरला 3 शिट्या काढून घेणार आणि छानपैकी थपथपीत अशी भाजी तयार झाली. इथे मी 3 शिट्या काढून घेतल्या, तुम्हाला वाटत असेल तुम्ही 4ही काढू शकता. इथे झालेली आपली भाजी साधी सिंपल अशी रेसिपी झाली असतात. माझ्या लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते, जाऊन बघू शकता राणीच रेसिपीला. चला तर मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान भाजी तयार झाली. भाकरीबरोबर भातावर चपातीवर एक नंबर लागते. टिफिनला देऊ शकता, जेवणाबरोबर करू शकता. आवडल्यास नक्कीच सांगा मला कमेंट करून. चला तर पुन्हा भेटूया नंतर. तोपर्यंत बाय बाय.